पुढच्या वर्षीचा उज्जैन ग्रुपच्या महाकाल चषकातील पहिला होणारा सामना मोठलीबाई चाळ विरुद्ध ए ब्लॉक फ्री एंट्रीचा सामना असेल. एका आलाच फ्री एंट्री आहे. विजेता संघ मोठलीबाई चाळ याला फ्री एंट्रीचा असेल. त्यांच्या समोर ए ब्लॉक हा संघच खेळणार आहे. पहिला सामना ओबीएच ओल्ड बॉयज हॉस्टेल बाळा विनंती असेल प्रवेश फी पाठवून द्या आपली. बस बस इथे बस. चला सामन्याला सुरुवात. पहिला षटक घेऊन येतोय तो मितेश. सामना करेल तो प्रकाश उर्फ पकली. विनंती असेल फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न लेग साइडला बैठक शॉट घोषित 2 धावा पहिल्या चेंडूवर. भाई तो हेल्मेट कोणाचा आहे भाई? पायाखाली भाई. अरे बा लाईट आली पाठी. इसवी सन 1990 नंतर 2022 नंतर कंपाऊंडरचा पहिला सामना जिंकलाय. हा विजय महत्वाचा होता त्यांच्यासाठी त्यांच्या बिल्डिंग साठी. नंतर ती स्पर्धा शेवटची झाली असती. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू लेग साइडला घोषित 1 धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. बॉल द्या. या बाजूला पण लक्ष द्या कोण आहे. हा आलाय. स्वेअर चेंडू भाई बस ना सरक. हॅलो. पुन्हा एकदा चांगला चेंडू मितेशाचा. निर्धाव चेंडू. 3 चेंडू झाले. धावसंख्या झाली ती 5 धावा झाल्यात. हा एक सिंगल. ओके 4. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा लेग साइडला मारण्याचा प्रयत्न पकली याचा घोषित 2 धावा त्या ठिकाणी. सुंदर फलंदाजी कालपासून पाहतोय प्रकाश उर्फ पकली याची. त्याच्या जोडीला अमित आचरेकर. चांगला चेंडू थोडा उसळी घेऊन स्टेजवर आलेला चेंडू घोषित डिक्लेअर झोन मध्ये. 1 टू गो शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. चांगला चेंडू परंतु डिक्लेअर झोन मध्ये. षटक संपलाय. पहिल्या षटकानंतर मोठलीबाई संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 8 धावा. चला यानंतर होणारा सामना ओमकार. घी भाई क्रॉक्स मत डालो. शूज रहेगा तो डालो. किसका? कोई बाहर रहेगा शूज ले लो उसका. गणेश सुर्वे. चला पहिल्या षटकानंतर धावा झाल्या त्या 8 धावा. बिनबाद 8. आता फलंदाजीला आलाय कालच्या फायनलच्या सामन्यात ज्याने 3 उत्तुंग षटकार मारून आपल्या संघाला विजय करून दिला आपल्या फलंदाजीच्या जोरावर तो अमित. तेली बंधूकडे जे आपले सहकारी उभे आहेत
आपली मॅच चालू करा. त्याला बोला तुम्ही उभे राहा ते मी बोलतोय इथं. संतोष सुतार आपली ती उज्जैनची ग्रुप आहेत ना त्याने वाचण्याला पाहिजे तरी उभे राहा नाही तर पहिल्या मावर तरी जाऊन उभे राहून बघा. जरा बाजूला उभे राहा. आपली मॅच चालू करा तुम्ही. संतोष सुतार नाही खास नाही बोलतो. चला दुसरं षटक घेऊन येतोय तो दीपक. टी शर्ट नंबर 48 दीपक दुसरं षटक घेऊन येतोय. डी ब्लॉक संघाकडून सामना करेल तो अमित. हा. एक मिनिट घी रुक एक मिनिट. समीर गोळे पाटी. तिथे गाडी बाईक आपली असेल तर आडवी लाव शेंगा. हा ठीक आहे पण टॅक्सी थोडं पाठी घेऊन उतरवा चालेल. बस चालू करा मॅच. कुठली मुन्ना सांग तू फक्त. सांगूया थांब ओव्हर नंतर सांगूया. सुंदर फटका अमितने सुरुवात केली आहे. काल जिथे संपवला तिकडे दादा चालू केली आहे. बघूया किती धावा राकेश येणार. ए भाऊ शुभम. पंच देतील डिसिजन. चौकार 4 धावा. चला सुरुवात करा मॅचला. वेळ घालवू नका. बॉल आहेत भरपूर आपल्याकडे. मॅचला सुरू राहू दे. चौकार सुंदर फटका अमितच्या बॅट मधून. चांगली सुरुवात पुन्हा एकदा अमित कडून आपल्या संघासाठी. चला पुढचा चेंडू दीपक याचा. पुन्हा एकदा लेग साइडला मारलेला फटका घोषित. 1 धाव. सुंदर सुरुवात मोठलीबाई संघाकडून. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. दोन्ही शांत फलंदाज आहेत. यानंतर होणारा सामना बी ब्लॉक विरुद्ध सी ब्लॉक. मोठा सामना आहे. पुन्हा एकदा सुंदर फटका लेग साइडच्या दिशेने. 2 धावा पुन्हा एकदा अमितच्या बॅट मधून. सी ब्लॉकचे रहिवासी अरुण मोरे काका या ठिकाणी आले. त्यांचं देखील सी ब्लॉक आपल्या अंतरच्या टुर्नामेंट मध्ये आपलं हार्दिक स्वागत. पायऱ्यांवर बसल्यात त्यांनी. उठा तिथून. उठा वर या. वर पीछे आओ थोडा भाई लोग. पीछे आओ. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानात आणि 1 धाव. चला बी ब्लॉक विरुद्ध सी ब्लॉक. कर्णधार कोण असेल त्यांनी स्टेजवर यायचंय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. बघूया पंच राकेश येला किती डिसिजन देतात त्या चेंडूवरती. 2 धावा घोषित. आला काय ते रूम रूम झाली का त्याची. माईक वर सांगून टाक.
दोन धावा पुन्हा एकदा अमितच्या बॅट मधून सुंदर फलंदाजी करतोय अमित आपल्या संघासाठी 2 षटकानंतर धावसंख्या झाल्यात मोठलीबाई संघाच्या 20 धावा बिनबाद 20 धावा. चला नवीन षटक तिसरं षटक सुंदर चेंडू नवीन गोलंदाज प्रेम कॅप्टन प्रेम स्वतः गोलंदाजीला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पहिला चेंडू चांगला चेंडू एक हाय आर्म ऍक्शन मध्ये लेफ्ट आर्म गोलंदाज भरपूर दिवसानंतर मैदानात सुंदर चेंडू पुन्हा एकदा पकलीला फसवलाय परंतु पकलीने नेलाय तो बी ब्लॉकच्या टॅरेस वरती षटकार रब्बर बॉल आहे रब्बर बॉल कुठेही जाऊ शकतो फक्त बॅटला कनेक्ट करायचा आहे तेच काम करतोय पकली आपल्या फलंदाजीतून सी ब्लॉक संघ आपला कर्णधार स्टेजवर पाठवायचा आहे सी ब्लॉक बी ब्लॉकचा आशिष पवार आहे सी ब्लॉक कर्णधार पाठवा पुन्हा एकदा चांगला चेंडू थोडा फास्ट आर्म रनआउटचा प्रयत्न परंतु चेंडू हातात आला नाहीये बघूया राकेश डिक्लेअर ओके चांगली गोलंदाजी करतोय प्रेम आतापर्यंत डी ब्लॉक साठी एक षटकार आलाय परंतु तो देखील एक चांगला चेंडू होता परंतु चांगला फटका पकली याच्या बॅट मधून तो होता धावसंख्येत वाढ झाली आहे धावसंख्या झाली आहे ती 27 चौथा चेंडू घेऊन येतोय प्रेम पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पुन्हा चेंडू निर्धाव स्वरूपात सुंदर गोलंदाजी करतोय यंग गोलंदाज आहे प्रेम आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 7च धावा दिलेत टू गो 2 चेंडू अजून बाकी आहेत प्रेम याचे पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगला क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी हर्ष कडून परंतु एक धाव घेण्यात रोखलं नाहीये दोन्ही फलंदाजाला धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली होती 28 सुंदर फटका अमितच्या बॅट मधून चेंडू गेलाय एक धाव घेण्यात यशस्वी दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पळून रनआउटची संधी होती परंतु त्या ठिकाणी 2 धावा पळून घेतल्यात षटक संपतोय प्रेम याचं धावसंख्या झाली ती 30 फक्त 10 धावा षटकार खाऊन या गोलंदाजाने दिले सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी चला षटक संपलंय 3 षटकानंतर 30 धावा केल्यात त्या मोठलीबाई संघाने शेवटचा षटक बघूया किती धावा जमा करतायत
चला बी ब्लॉक संघ, माझा आवाज येत असेल कृपया लवकर मैदानात या. रितेश मोरे हे पण बाहेरून आलेत. आशिष पवार, रोहन मापणकर, आपले खेळाडू सगळे बाहेरून आलेत, परंतु इथे राहणारे खेळाडू खाली येत नाहीयेत. प्रथमेश परब उर्फ पपली, एक कीपरची गरज आहे. भिंत पाहिजे बी ब्लॉक संघाला स्टंपच्या पाठी. भरत जगताप, आपले खेळाडू जमा करा. भरत जगताप, संजय पाटील बोलतात आपले खेळाडू कुठे आहेत, काल दमलेत का? पुढचा चेंडू लेग साइडच्या दिशेने, 2 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न बी ब्लॉकच्या टॅरेसवर. चेंडू हवेत, झेल सोडलाय तिकडे मितेशने. 2 धावा धावून पूर्ण केल्यात. शेवटचा षटक घेऊन आलाय तो तुषार. 2 चेंडू टाकलेत. मैदान नाही आमच्याकडे. बाहेरून आलेले कसले इथे. चांगला चेंडू तुषार याचा डिक्लेअर झोन मध्ये गेला. एक झेल सोडलाय त्या ठिकाणी पकली याचा मितेश याने. बघूया तो किती महाग पडतोय डी ब्लॉक संघाला. उरलेल्या 3 चेंडू मध्ये कळेल पकली किती धावा जमा करतो आपल्या संघासाठी. डी ब्लॉक देखील एक चांगला संघ आहे. बॅटिंग युनिट आहे. राहुल आहे, घी आहे, तुषार आहे, सुनील आहे, बॅट्समन आहेत डी ब्लॉक कडे पण. बघूया धावा भरपूर होत आहेत. हा खराब चेंडू, व्हाईट बॉल. पंच राकेश शेलार यांच्याकडून. हा तू दररोज येऊ शकतो पण तू येत नाही. काय आलं? मग मी पण येतो ना. पुन्हा एकदा चांगला फटका पकलीच्या बॅट मधून गेलाय सी ब्लॉकच्या दिशेने. कव्हर फाड षटकार, कव्हर मध्ये षटकार. सुंदर फटका, टाळ्या वाजून कौतुक करायचं पकली याचा. पॉवर लॉन्ड्रीच्या ठिकाणी एवढी झाडं असून सुद्धा त्या झाडांना भेदून हा षटकार कव्हर रिजनला पकलीच्या बॅट मधून सुंदर फटका. धाव संख्या 6 ने वाढली आहे. 42. अमित सनास पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेला अमर भारतच्या ठिकाणी. 1 धाव धावून पूर्ण केले. दुसरी धाव घेताना 2 धावा धावून पूर्ण केले आहेत. काल सुद्धा हे दोन्ही फलंदाज आपल्या संघाला फलंदाजी करून अंतिम सामनेपर्यंत घेऊन गेले. आज पण सुरुवात त्याच परीने काल आराम भरपूर केलाय. किती बॉल बाकी पावड्या? पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, चेंडू खाली हर्ष. सुंदर झेल. ऑस्ट्रेलियन साइड. किती करायचे? 4 षटकानंतर मोटलीबाई संघाच्या धावा झाल्या त्या 44. 45 धावांचं आव्हान डी ब्लॉक संघाकडे. 45 रन्स टू विन. सुंदर फलंदाजी पकली आणि अमित या दोघांच्या बॅट मधून. चला टॉस साठी यायचंय सी ब्लॉक.
आपल्या आवारातील जुने क्रिकेटपट्टू आणि सुंदर यष्टीरक्षक श्री चंद्रकांत करंगुटकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा छोटासा सन्मान या ठिकाणी अमित सनस, शैलेश आंबरे यांना विनंती करतो. छोटासा सन्मान या ठिकाणी चंदू काका यांचं करायचं आहे. चला, मंडळाचे कार्यकर्ते तसेच सी ब्लॉक रहिवासी आणि एक उत्कृष्ट यष्टीरक्षक चंद्रकांत करंगुटकर यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. टाळ्या वाजवून कौतुक करायचं आहे. आपली उपस्थिती या ठिकाणी आपण दर्शवली, मंडळाला सहकार्य केलं त्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक आभार. तसेच आपल्या आवारात कुठलीही स्पर्धा असू, आपल्या आवारात कोणतीही स्पर्धा असू, कोणतेही कार्यक्रम असू, त्याला हिरिरीने सहकार्य करणारे आपले खेळाडू सागर कुडवे यांचा देखील छोटासा सन्मान या ठिकाणी मंडळाकडून करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सागर, विनंती आहे, समोर या. आपण नंतर बघू. टाळ्या वाजून कौतुक करायचं आहे सागर कुडवे. त्यानंतर सी ब्लॉक हे फोटो घे. आपल्या या स्पर्धेसाठी ड्रोन देखील आपल्या डोक्यावर आहे. पंच राकेश शेलार यांच्या डोक्यावरून ड्रोन उडतोय. ध्रुव देसाई यांनी हा ड्रोन उडवतायत. त्यानंतर मंडळाचे तसेच रहिवासी सी ब्लॉकचे अरुण मोरे काका यांचा देखील छोटासा सन्मान या ठिकाणी मंडळाकडून करण्यात येत आहे. केतन हडकर यांना विनंती आहे. टाळ्या वाजून कौतुक करायचं आहे. आपले रहिवासी आहेत, एक जुने जाणते कार्यकर्ते अरुण मोरे काका यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय. सी ब्लॉकचे ओरिजिनल गोलंदाज अरुण काका. त्यानंतर आपल्या आवारात कोणतीही स्पर्धा असू, त्या स्पर्धेसाठी कधीही न चुकता पूर्ण दिवसभर पंच म्हणून काम पाहणारे आमचे नितीन जाधव दादा याचा देखील छोटासा सन्मान या ठिकाणी मंडळाकडून करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. हेमंत साळवी उर्फ भेंडा आणि सुदेश आणि भालेश ही जोडी आहे. चला, राकेश शेलार, मॅचला सुरुवात करायची आहे. सी ब्लॉक थांब. अरे चला, टॉसला या. टॉसला सी ब्लॉक वर्सेस बी ब्लॉक. हे कॅप्टन कोण आहे सी ब्लॉक? आशू, तुझी टीम सगळी चप्पलवर आहे, तू पण चप्पलच घाल, नाही तर ना बोल जरा शूज घालून यायला. चला, सामन्याला सुरुवात मैदानात. प्रकाश फुलटॉ चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेला बी ब्लॉकच्या दिशेने. बघूया राकेश शेलार डिक्लेअर. संजूभाई होते, संजूभाई खाली गेला. आशू टॉस करून घ्या. आशू पुन्हा फुल टॉस मारलाय बी ब्लॉकच्या गच्चीत राहुलच्या बॅटमधून. ब्रँडेड षटकार. आपल्या आवारातील एक उत्कृष्ट फलंदाज विनयदा याचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याचे देखील मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. जुने रहिवासी सी ब्लॉकचे
पुढचा चेंडू पुन्हा मारण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. भूषण गॅरी थोडा बाहेर खड्या राहो. बी ब्लॉक संघ आणि सी ब्लॉक संघ शूज कंपल्सरी आहेत. परत एकदा सांगतो, शूज कंपल्सरी आहेत, टी शर्ट सेम कंपल्सरी आहेत. चांगला फटका. बघूया पंच राकेश शेलार डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. चांगली सुरुवात राहुलच्या बॅट मधून. 4 चेंडू झाले आहेत, धावसंख्या झाली आहे ती 9. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते राहुल कडून. पुढचा चेंडू पकलियाचा. हा शॉर्ट पिच चेंडू. बॉल ट्रॉफी बॉल. व्हाईट बॉल आहे राकेश, व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा खराब चेंडू. सिद्धेश डायरेक्ट आहे, डायरेक्ट वाईट आहे. सुबी हाईटचा डायरेक्ट वाईट आहे. 1 बाउन्स वगैरे काय नाही. पुन्हा फुल टॉस, पुन्हा लेग साइडला. बघूया किती धावा. राकेश शेलार डिक्लेअर 1 धाव. दीपक पत्रेके ये साइड पे 2, वो साइड पे सिंगल. पुन्हा एकदा फुल टॉस. सिद्धेश मसूरकर पंच. नो बॉल, नो चेंडू घोषित. बैरामजी चाळचे रहिवासी अनिलदादा सुखदरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील सी ब्लॉक रहिवासी मंडळातर्फे हार्दिक स्वागत. किती झाले पावता किती? फ्रीट आहे, फ्रीट. मारण्याचा प्रयत्न. एक धाव. ठीक आहे, एक धाव काय नाही. ट्रॉफी कॉर्नरला ठेव. नाही तर तिथे ठेव. इकडे आण बाळा. बाळा मध्ये बस. एका साईड चला, 1 षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 14. विनंती आहे, मी विनय सावंतला विनंती करतो पुढच्या मॅचचा टॉस करायला समोर यायचंय. सी ब्लॉक विरुद्ध बी ब्लॉक या मॅचचा या ठिकाणी नाणेफेक होतोय. टॉस होतोय. कॉइन दे रे. टॉस होतोय या ठिकाणी सी ब्लॉक विरुद्ध बी ब्लॉक. मॅच चालू ठेव राकेश. काल मॅच चालू ठेव. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट चेंडू. टॉसविन कोण आहे? सी ब्लॉक संघ टॉसविन आहे. आपला डिसिजन रेडी ठेवायचं आहे. चला, बी ब्लॉक संघ पुन्हा एकदा माझा आवाज येत असेल
कंपल्सरी शूज घालून या बी ब्लॉक संघ आणि सेम टी शर्ट कंपल्सरी आहे. दुसऱ्याची घाल कोणातरी भरत बिरतची मागवानी. चला पुढचा चेंडू. पुन्हा हा लेग स्टंपच्या स्वरूपातला चेंडू नाही लागला बोलतोय राकेश. व्हाईट बॉल. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. हर्ष याचा चेंडू गेलाय तो अमर भारतच्या दिशेने. एक धाव धावून पूर्ण केली आहे. एका धावेवर समाधान. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 16. 2 चेंडू झालेत फक्त. 16 धावा झाल्यात. हर्ष गोलंदाजी करतोय. आता सामना करेल राहुल. मारण्याचा प्रयत्न. बॉल थोडा राईज झालाय. चांगला चेंडू हर्ष याच्याकडून. मी जातो ना. पुन्हा एकदा चांगला चेंडू हर्षचा. चांगली गोलंदाजी मोठलीबाई संघाकडून पाहायला मिळते आतापर्यंत. चार चेंडू झालेत. धावा झाल्यात त्या 16. पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. धावा झाल्यात त्या 17. चांगली गोलंदाजी या ठिकाणी हर्ष कडून पाहायला मिळते आपल्या संघासाठी. बघूया राहुल शेवटच्या चेंडूवर किती धावा जमा करतोय. 1 to go. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केली हर्ष याने आपल्या षटकात. फक्त 2 धावा दिल्यात. 3 धावा दिल्यात. सुंदर गोलंदाजी हर्ष याची. 2 षटकानंतर धावसंख्या झाल्यात त्या 17. अजूनही 12 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज. 12 बॉल 28. बघूया राहुल आणि दीपक आपल्या संघाला या ठिकाणी विजयी करतोय का. मी विनोद पाताडे दादा याला विनंती करतो स्टेजवर यायचंय. 12 चेंडू 28 धावा. नवीन षटक घेऊन येतोय तो राहुल. 12 चेंडू 28 धावेची गरज. तिसरं षटक घेऊन येतोय राहुल. फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न. बघूया किती धावा. नो बॉल. नो चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. फ्री हिट. नो चेंडू वरती आता घी याला. दीपक याला फ्री हिट आहे. चला सामन्याला विलंब करू नका. सुरू ठेवा सामना.
12 चेंडू 27 धावा. पहिला चेंडू खराब चेंडू होता राहुल याचा. अबाव वेस्ट आहे, नो बॉल. चांगला चेंडू पुन्हा बी ब्लॉकच्या ठिकाणी. हा, खुश झालाय शुभम. राहुल पण खुश झालाय. सगळे विसरलेत की नो बॉल होता, फ्री हिट होता. फ्री हिटला रनआउट पण नाही घेता आला. शुभमला माहित नव्हतं, बॉलरला पण माहित नव्हतं, बॅट्समॅनला पण माहित नव्हतं. तिघांना पण माहित नव्हतं, फक्त पंचांना माहित होता. या आधीचा चेंडू नो बॉल होता. हा चेंडू फ्री हिट होता. रनआउटची संधी होती, परंतु ती संधी चुकली आहे मोठलीबाई संघाकडून. चला आपापल्या जागेवर. सिनियर खेळाडू सुभाष शिवगण सांगतायत. चला 11 चेंडू 26 धाव्यांची गरज. राहुल वर्सेस राहुल. हा खराब चेंडू. 11 चेंडू आणि 25 धावेची गरज. 11-25. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. काय घेतलं डिसिजन काय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सी ब्लॉक डिसिजन. सी ब्लॉकचा डिसिजन अमित सांगेल. खराब गोलंदाजी राहुल याची. सामना बनवतोय राहुल. उलटा चेंडू पुन्हा बी ब्लॉकच्या दिशेने. चेंडू बाहेर बाहेर बाहेर. ना गच्चीत ना कौलावर. बी ब्लॉक आणि सी ब्लॉकच्या मध्ये षटकार राहुलच्या बॅट मधून. आता थोडीशी मॅच बनली आहे. धावसंख्या झाली आहे ती 28 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 17 10 चेंडू 17 धावेची गरज. दहा चेंडू 17 धावा. 10 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय तो 2 धावेसाठी. शूज घालून आलाय. 3 बॉल झाले राकेश. 3 बॉल. पुन्हा एकदा चांगला फटका बघूया राकेश. 1 धाव. आता 8 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. 8 चेंडू 14 धावा. एक षटकार डी ब्लॉक संघाला मॅच मध्ये नेल. पुन्हा एकदा मारलाय घोषांकी क्षेत्रात 2 धावा. 7 मध्ये 12. राहुल हा एकटा फलंदाजी करताना 12 धावेची गरज आहे. शेवटचा चेंडू राहुल याचा. पुढातला चेंडू मिस केलाय राहुल याने. षटक संपतोय. 3 षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती
33 धावा. आता 6 चेंडू 12 धावेची गरज आहे डी ब्लॉक संघाला. चला विलंब घेऊ नका, सामन्याला सुरुवात करा. चला शेवटचा षटक घेऊन येत आहे अनुभव सुभाष शिवगण. 6 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. 6 चेंडू 12 धावा. सुभाष शिवगण गोलंदाजीला, आपला अनुभव या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न. सुभाष शिवगण, अनुभव अनुभव आणि अनुभव स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. स्टंपिंग झालाय या ठिकाणी. दीपक नवीन फलंदाज, फलंदाजीला तुषार. सी ब्लॉक डिसिजन कळवा आपलं. पाच चेंडू 12 धावेची गरज आहे. 5 चेंडू 12 धावा. 12 धावा 5 चेंडू. पुढ्यातला चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि आता स्ट्राईक आली आहे राहुलकडे. बघूया. 4 चेंडू 11 धावा. 11 धावा 4 चेंडू. सुभाष वर्सेस राहुल. शॉर्ट पिच चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न होता समोर, परंतु आपल्या अनुभवाच्या जोरावरती गोलंदाजी करतोय तो सुभाष. आता 3 चेंडू आणि 11 धावा. आतापर्यंत चांगली फलंदाजी केली राहुल याने. बघूया 3 चेंडू 11 धावा करतोय का. 3 चेंडू 11 धावा. सामना सुरू करा. 3 चेंडू 11 धावा. हा पुढ्यातला चेंडू होता. आधीच स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर चेंडू सुभाषाचा. आतापर्यंत 4 चेंडू टाकले आहेत, फक्त एकच धाव दिली आहे सुभाषाने. 6 चेंडू 12 धावेची गरज असताना एक चांगली गोलंदाजी सुभाष कडून. हा व्हाईट बॉल. हा थोडा चकवा करण्याच्या प्रयत्नात स्क्वेअर चेंडू सुभाष याचा. 2 चेंडू 10 धावा. राहुल की सुभाष. मारण्याचा प्रयत्न. सुंदर सुंदर आणि सुंदर गोलंदाजी. शेवटचा चेंडू आणि 10 धावेची गरज. जवळजवळ सामना संपवलाय. आणि हा अशा तऱ्हेने सामना मोटलीबाई संघाने विजयी केलाय. चला वर घे, वर घे. चला वर घे. त्या बाजूला घे.
या पुढील होणारा सामना बी ब्लॉक विरुद्ध सी ब्लॉक. हा. ए मोबाईल रेडी ठेव, चल फोटो काढायला. इथेच थांबा.